11. पुन्हा एकदा हा माही आपल्या षटकातील पुढचा चेंडू उलट्या बाजूने टोलवण्याच्या नादात आणि आता मात्र यशस्वी झालेला आहे, सीमा पार झालेला हा चेंडू आणि भरघोस या ठिकाणी धावा वाटत आहेत, भरभर धावा वाटत आहेत. 4 धावे बरोबरच धाव संख्येत वाढ होते आहे. बिल्कुल देखा जाए तो 18 गेंदे और 38 रनों का लक्ष्य रखा है टीम के सामने। कायरी बनाम आकार मैदान के अंदर खेल चालू है। लाजवाब शॉट, बिग 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 षटकार डीजे कालेला है। फिर से एक बार उमेश किरारी गोलंदाजी मार्ग पर बिल्कुल तैयार है। ओहो लाजवाब शॉट, इस बार भी 4 रन मिलेंगे इस गेंद पर। तो 38 रनों का लक्ष्य रखा है टीम के सामने, कायरी टीम के सामने। बिल्कुल जबरदस्त शॉट, पहली गेंद पर रिवर्स शॉट बना लिया। घेऊन जातोय तो महेश, मारा करण्यासाठी सज्ज आहे तो निलेश दुसऱ्या षटकातील पहिल्या षटकात दुसरा चेंडू सुंदर ऑफसाईडच्या दिशेने हटवलेला चेंडू, बघूया सीमा पार होतोय की काय, परंतु या ठिकाणी एक बाउन्स सीमा पार झालेला हा चेंडू आणि मात्र आता कायरी या संघाचं खातं खोलतंय ते मात्र 4 धावेवरती। धन्यवाद डीजे। पुन्हा एकदा निलेश स्ट्राईक करण्यासाठी सज्ज आहे तो निलेश, नॉन स्ट्राईकला आहे तो सुनील। पुन्हा एकदा हा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे तो संदीप, आपल्या षटकातील पुढचा चेंडू सुंदर एकदा, पुन्हा एकदा हा टोलावलेला चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचे आसपास जातो आणि थोडीशी मिस फिल्डिंग दिसते। प्रयत्न खूप सुंदर होते परंतु आपल्या हातातून बॉल सटकला, तो सांभाळता आला नाही आणि म्हणून सीमा पार झालेला हा चेंडू, सीमा पार झालेला चेंडू आणि याबरोबरच कायरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 33 संघावरती 33 धावेंवरती। आपल्या षटकातील पुढचा चेंडू मारा करण्यासाठी पुन्हा एकदा हा हो आत्ता मात्र तोंडात बोट घालण्यासारखा हा सुंदर चौकार, प्रेक्षकांना पुरेपूर आनंद देणा हा चौकार आहे।